काजू मसाला डिम्पीज होम किचन या चॅनलवरती ही रेसिपी काजू मसाला कशी बनणार आहे ते बघूया। तर यासाठी मी कांदा उभा कापून घेतलेला आणि 10 ते 12 काजू घेतलेले, छान बॉईल केले। जोपर्यंत आपल्या कांद्याचा रंग असा ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत त्याला बॉईल करायचं। त्यानंतर छान त्याला वॉश करून घ्यायचं जोपर्यंत कांद्याचा स्मेल जात नाही। त्याच्यानंतर काजू आणि कांद्याला छान मिक्सरमध्ये या पद्धतीने ग्राइंड करून घ्यायचं। आता काजू मसाला बनवण्यासाठी काय मसाला लागणार आहे ते बघूया। तर मी एक मीडियम साईजचा कांदा कट केलेला आहे, टमाटर एक घेतलेला आहे मीडियम साईजचं, एक हिरवी मिरची, 1 चमचा आलं लसणची पेस्ट आणि 7 ते 8 लसणाच्या बारीक पाकळ्या कापून घेतलेल्या। काही खडी मसाले घेतलेले आहे आणि काही सुके मसाले घेतलेले आहे। आता अर्धी वाटी मी काजू घेतलेले आहे। काजू मसाला म्हटल्यानंतर काजूच मेन असतात त्याच्यामध्ये। आता काजू छान तुपावरती फ्राय करून घेऊ। या पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये काजू छान फ्राय झालेले आहे। आता त्याच तेलामध्ये आपण तेच तेल कढईमध्ये ओतलेलं आहे मी आणि कढईमध्ये खडी मसाले टाकले। खडी मसाल्यामध्ये मी 1 तमालपत्र, 2 वेलची, जिरं अर्धा चमचा आणि एक छोटीशी दालचिनी घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण लसूण बारीक चॉप केलेला टाकूया। त्यानंतर बारीक चॉप केलेला जो कांदा होता तो ॲड करूया आणि याला छान मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड करूया। आता याला छान मिक्स करायचं। आता जोपर्यंत हे छान मिक्स होते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। डिम्पीज होम किचन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी घरी बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली। तर आता यामध्ये मी टमाटरसुद्धा ॲड केलेला आहे। सुके मसाल्यांमध्ये मी 1 चमचा हळद घेतलेली, छोटा चमचा, 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। यामध्ये तुम्ही गरम मसाला ॲड करायचा असतो। गरम मसाला नसेल तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही किचन किंग मसाला ॲड केला तरी चालेल, तो नसला तर एव्हरेस्टचा मसाला ॲड केला तरी चालेल। आता तुम्ही बघू शकता मसाला छान फ्राय होतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। या पद्धतीने तुम्ही पण छान मसाला भाजून घ्यायचा तुमचा। बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपला मसाला छान फ्राय झालेला आहे, मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता या स्टेजवरती जे मेन इन्ग्रेडियंट आहे या डिशचं, कांदा आणि काजूच्या पेस्ट जे आपण करून घेतलेली ती त्याच्यात ॲड करूया आणि याला छान बॉईल करूया। त्यानंतर याच्यामध्ये मी जे तळलेले काजू होते ते ॲड केलेले आहे आणि या पद्धतीने आपला काजू मसाला रेस्टॉरंट स्टाईल रेडी आहे। घरी बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली माझी रेसिपी। चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।